नमस्कार, स्वाद अन्नपूर्णा या आपल्या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत। आज आपण उन्हाळा स्पेशल मँगो फालुदा कसा तयार करायचा ते पाहणार आहोत। मी ते रेडी मिक्स मँगो फालुदाचं पॅकेट आणलेलं आहे, ते वापरून आपण मँगो फालुदा तयार करून घेऊया। हे 200 ग्रॅमचं पॅकेट असतं, ह्याच्यामध्ये अंदाजे 6 ग्लास मँगो फालुदा तयार होतो। जर तुम्ही 200 ग्रॅमचं पॅकेट वापरलात तर त्याच्यामध्ये तुम्हाला 1 लिटर दूध वापरावं लागेल व अर्धी वाटी पाणी। मी ते अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे व 100 ग्रॅम फालुदा मिक्सची पावडर घेतली आहे। ह्या पावडरमध्ये सब्जा बी, साखर, शेवया सर्व मिक्स असतं, मँगो इसेन्स ही असतं। आपल्याला फक्त हे चांगलं दुधामध्ये शिजवून घ्यायचं आहे, एकसारखं हलवून घ्यायचं आहे। आपल्याला गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे। हे दूध आपल्याला एकसारखं ढवळत राहायचं आहे आपल्याला, जेणेकरून छान असं हे दूध थोडं आटलं जाईल। एकसारखं ढवळत राहायचं। दूध थोडंसं दाट होत आलं की आपल्याला गॅस बंद करून टाकायचा आहे। अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये हे शिजून तयार होतं। पाहू शकता चांगली अशी उकळी आलेली आहे। याला जी कडेला साय चिटकलेली आहे ती चमच्याच्या साहाय्याने काढून घ्यायची आहे व थोडासा रंगही चेंज झालेला आपल्याला जाणवत असेल। मँगो कलर यायला सुरुवात झाली आहे। आता हे थंड करून घेऊया। मी आता बाजूला एका ग्लासमध्ये सब्जा बी भिजत ठेवलं होतं 2 चमचे, ते आता मी मँगो फालुदा जे करणार आहे त्या ग्लासमध्ये घालून घेतलेलं आहे व वरून थोडीशी टुटी फ्रुटी घालून घेतली आहे व जे आपण फालुदा थंड करण्यासाठी ठेवलं होतं ते घालून घेऊया व याच्यावरती आंब्याचे काप घालून घेतलेत मी। काप घालून घेतल्यामुळं फालुदाला छान चव येते। आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। तर याच्यावरती मी थोडेसे ड्रायफ्रूट घालून घेते। काजू, बदाम, बेदाणे 2 प्रकारचे घेतले, काळे मनुके व पिवळे। हे सर्व घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा वरून थोडीशी टुटी फ्रुटी घालते, जेणेकरून छान असं तयार होईल आपलं मार्केटसारखा फालुदा। तर पुन्हा एकदा ह्याच्यामध्ये मँगो फालुदा घालून घेतलेला आहे। तर वरून थोडेसे मँगोचे काप घालून घेऊया। मँगो घातल्यामुळं अगदी चवीला छान लागतो फालुदा। अगदी थंडगार उन्हामध्ये खायला छान अशी रेसिपी तयार होते, अगदी मार्केटसारखीच। आता आपण ह्याच्यावरती 2 प्रकारचे आईस्क्रीम घेतलेले आहेत, व्हॅनिला व मँगो फ्लेवरचं। तुम्हाला जो फ्लेवर आवडतो तो तुम्ही इथे घेऊ शकता, काही हरकत नाही। व पुन्हा एकदा वरून थोडीशी टुटी फ्रुटी व ड्रायफ्रूट घालून घेतलेले आहे, जेणेकरून दिसायला अगदी आकर्षक दिसेल। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूटचा वापर कमी जास्त करू शकता, काही हरकत नाही। आता मी वरून थोडीशी टुटी फ्रुटी घालून झाल्यानंतर ड्रायफ्रूटही घालून घेतलेले आहेत, बेदाणे, काळे मनुके, काजू, बदाम व एक चेरी लावून घेतली, जेणेकरून दिसायला अगदी मार्केटसारखा आपला हा फालुदा तयार होईल। अगदी छान असा हा फालुदा तयार झालेला आहे, पाहू शकता तुम्ही। जसं आपण बाहेर जाऊन खातो तसाच आपला हा फालुदा तयार झालेला आहे। मग कशी वाटली आपल्याला मँगो फालुदाची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका छान रेसिपीमध्ये। धन्यवाद।